शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। मला एका शेतकऱ्यांनी एक म्हणजे जवळपास सकाळी 4 ते 5 शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की हरभरा आणि गहू याचं घरचं बियाणं वापरलं तर चालेल का। तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं एका वाक्यात एका शब्दात उत्तर आहे हो, पण काही अटी शर्तींसोबत। जे शेतकरी बांधवांनी मागच्या वर्षी ट्रूथफुल लेबलचं बियाणं, उदाहरणार्थ हरभऱ्याचं जर आपण उदाहरण घेतलं की हरभऱ्यामध्ये आपण जॅकी 9218 पेरला आहे किंवा आपण डॉलर पेरलेला आहे किंवा फुले कृपा पेरलेला आहे किंवा फुले विक्रम पेरलेला आहे, तर आपण ते बियाणं जर घरी व्यवस्थित स्टोअर केलेलं असेल, त्याला कुठलीही कीड लागलेली नसेल आणि त्याच्यामध्ये ओलावा किंवा बुरशी असं काही नसेल, डाळ त्याच्यामध्ये जास्त नसेल, थोडक्यात ग्रेडिंग चांगलं असेल, तर असं बियाणं नक्कीच शेतकरी घरचं वापरू शकतो। 2 कारणं याच्या मागे आहेत। 10 एकर चना पेरणारा जर शेतकरी असेल आणि एकरी तो जर 20 किलो बियाणं पेरत असेल, तर त्याला 2 क्विंटल चण्याचं बियाणं लागणार आहे, ज्याची बाजारामधली आज जर आपण रेट काढले तर 20,000 रुपये होतात, साधारणतः 100 रुपये किलो। आणि तेच जर घरचं असेल तर साधारणतः 50-55 रुपये किंवा 60 रुपये, म्हणजे 2 क्विंटलचे 12,000 रुपये। म्हणजेच 10 एकरमध्येच त्याचे 8,000 रुपये सेव्हिंग होतात आणि त्या 8,000 रुपयामध्ये तो खतं किंवा इतर गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करून उत्पादन वाढीमध्ये मदत घेऊ शकतो। सेम गहूच्या बाबतीत तुम्ही लोकवन पेरला असेल किंवा तुम्ही रिसर्च व्हरायटी पेरली असेल, तर तुम्ही एका वर्षाचं जर असेल, लास्ट इयरचं असेल, तर नक्की तुम्ही वापरू शकता। फक्त त्याची ग्रेडिंग प्रॉपर आहे का हे आपल्याला बघायला हवं। तसं चणा आणि गहू ह्या पिकांमध्ये उगवण क्षमतेची फार अडचण नसते, परंतु उगवल्यानंतरच्या ज्या अडचणी आहेत, जसं चण्यामध्ये मर रोग आहे, गव्हामध्ये सुद्धा विल्टिंगच्या समस्या बघायला मिळत आहेत किंवा जर्मिनेशन चांगलं न होणं, जोमदार न होणं, याच्यासाठी घरचं बियाणं जर असेल तर फक्त हे 500 रुपयाचं अमृत सीड ट्रीटमेंट किट गव्हाला 1 एकरसाठी पुरेसं आहे, चण्याला 1 एकरसाठी पुरेसं आहे। किंवा तुम्ही 2 एकर बारीक दाण्याच्या जर जाती असतील तर व्हरायटी असेल, उदाहरणार्थ विजयसारखी जर व्हरायटी असेल, तर 2 एकरच्या बियाण्याला सुद्धा तुम्ही 1 किट वापर करू शकता। तर मित्रांनो घरचं बियाणं नक्की वापरा, ग्रेडिंग प्रॉपर करून घ्या आणि त्याला सीड ट्रीटमेंट करायला विसरू नका। अमृत प्लस सीड ट्रीटमेंट किटची, ज्याची कॉस्ट जास्त नाही आहे, आपल्या जवळच्या प्रत्येक कृषी विक्रेत्याकडे उपलब्ध आहे। तुमच्याकडे कांदा असेल, चना असेल, गहू असेल, मका असेल, कुठल्याही प्रकारच्या रब्बीच्या पिकासाठी तुम्ही अमृत सीड ट्रीटमेंट किटची बीज प्रक्रिया करू शकता, ज्यामुळे नक्कीच शेतकऱ्याला खूप चांगला फायदा उगवण क्षमतेमध्ये आणि पुढे येणाऱ्या रोगांपासून बचाव होण्यामध्ये मदत होईल। धन्यवाद।